तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला एक बॅनर बनवायचा आहे। ह्याची PSD फाईल पण तुम्हाला मी लिंक दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन तुम्ही सिंपल डाउनलोड करू शकता। PSD फाईल आहे, तर तुम्ही जाऊन सिंपल डाउनलोड करू शकता। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या बॅनरमध्ये काही असे इफेक्ट सांगणार आहे की तुम्ही कसे अशा पद्धतीचा बॅनर तयार करू शकता। आणि जी कॅलिग्राफी आहे, जे सगळं मटेरियल आहे, त्याची फाईलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। PSD फाईलची पण लिंक दिलेली आणि सगळे जे मटेरियल आहे PNG स्वरूपात त्याची पण लिंक मी त्याच लिंकमध्ये आहे। तर सिंपल मी जाऊन डाउनलोड करा। आणि तुम्हाला माहीत नसेल कसं डाउनलोड करायचं तर ते पण तुम्हाला सांगतो सिंपलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही जर त्या लिंकवरती क्लिक केलं की आपल्या अशी वेबसाईट ओपन होईल की तुम्हाला फ्री डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। फ्री डाउनलोडवरती क्लिक केलं की सिंपलमध्ये येतं ते बघा, हे मागची जी व्हिडिओ आहे त्या मागच्या व्हिडिओची ही फ्री फाईल आहे। तुम्ही जाऊन फ्री फाईल डाउनलोड करू शकता। सिंपलमध्ये डाउनलोडवर क्लिक करा। हे टेक्स्ट इफेक्ट आहे, हे टेक्स्चर आहे। सिंपलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। डाउनलोडवरती क्लिक केलं, डायरेक्ट क्लिक केलं की तुम्हाला नॉर्मल असं लिंक भेटेल। तर मित्रांनो, इथं बघू शकता, इथं काही पेड स्वरूपात पण आहे फाईल्स, तुम्ही जाऊन फाईल डाउनलोड करू शकता पेडमध्ये। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो, पहिली गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळतील। तर मित्रांनो, आता आपण काय करू, फोटोशॉप ओपन करू आणि फोटोशॉपवर तुम्हाला कसा तो बॅनर क्रिएट करायचा तुम्हाला ते सांगतो। आता फोटोशॉप आपण पहिलं ओपन करू। तर मित्रांनो, आपण फोटोशॉप ओपन केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, क्रिएट न्यू एक आपण डॉक्युमेंट घेऊ, 12 इंच बाय 12 इंच 3 रेझोल्यूशन आणि क्रिएट पेज। आता सिंपल पेज क्रिएट केलं। आता एक सॉलिड कलर घेऊ, कोणताही एक असं पर्पल टाईप कलर घेऊ। ओके, थोडासा डार्कमध्ये अशा पद्धतीने ह्याला नाव देऊ, बॅकग्राऊंड असं नाव देऊ। ओके, बॅकग्राऊंड नाव दिलं। आता आपल्याला काय करायचं आहे, ते इमेजेस आहेत जे काही, तर ते आपण इम्पोर्ट करून घेऊ पहिले। आता ड्रॅग अँड ड्रॉप करू, हा टेक्स्ट आपला इमेज सेट करून घेऊ आपल्या पद्धतीने। ही इमेज अशा पद्धतीने सेट केली नॉर्मल। आता आपल्याला याला काय करायचं आहे, आता तुम्ही सिंपली इमेज किंवा काही नाव देऊ शकता, अशा पद्धतीने काही नाव द्या। आता ह्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला कलर डॉज इफेक्ट द्यायचा आहे। कलर डॉज इफेक्ट दिला, नॉर्मल ओपेसिटी आपण नॉर्मल कमी करून देऊ। आता आपल्याला काय करायचं आहे, जो इफेक्ट आपल्याला जनरेट करायचा आहे एक तशा टाईपचा, तुम्ही जर तो बॅनर बघितला असेल तुम्हाला इथं परत दिसला असेल स्क्रीनवरती, जो इफेक्ट आपल्याला जनरेट करायचा आहे तो कसा करायचा, तर आपल्याला जायचं लेवल्सवरती गेलो आणि इन्क्रीज कॉन्ट्रास्टवरती क्लिक करायचं आहे। नॉर्मल कस्टम थोडंसं तुम्ही करू शकता। हा नॉर्मल इफेक्ट क्रिएट झालेला आहे। ह्याला काय करायचं आहे, अल कंट्रोल G क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं आहे किंवा राईट क्लिक क्रिएट क्लिपिंग मास्क। ओके, आपल्याला बॅकग्राऊंडवरती नाही जाऊ, ते इमेजला द्यायचं आहे। सेम परत एक आपण बॅकग्राऊंड इम्पोर्ट करून घेऊ। ही बॅकग्राऊंड इम्पोर्ट केली, ड्रॅग अँड ड्रॉप आपल्या डॉक्युमेंटवरती सेट करून घेऊ फक्त नॉर्मल। ओके, आता ह्याला काय करायचं आहे, ह्याला पण सेम कलर डॉज इफेक्ट द्यायचा आहे आणि सेम ही जी खालचं लेवलचा ऑप्शन आहे तो कॉपी करून घ्या किंवा क्रिएट करा, कसं पण। ओके, आपण काय करू, राईट क्लिक क्रिएट क्लिपिंग मास्क। ओके, अशा पद्धतीने आणि थोडीशी ओपेसिटी कमी करून घेऊ। इथं वाटल्यास लेवल तुम्ही ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त आपण नॉर्मल कमी करू। ओके, तर अशा पद्धतीचा इफेक्ट आलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, कॅलिग्राफी इम्पोर्ट करून घेऊ आपण, PNG। हे पहिले PNG इम्पोर्ट करून घेऊ। हे जर तुम्ही हे जर बघत असेल तर हे टोटली हे मी इलस्ट्रेटरवरती क्रिएट केलेलं आहे। आपण काय करू, कॅलिग्राफी इम्पोर्ट करून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती ही जी कॅलिग्राफी आहे हे मी इलस्ट्रेटरमध्ये तयार केलेली आहे। तुम्ही ह्याची PNG फाईल तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता। ओके, कंट्रोल T ट्रान्सफॉर्म छोटं करू आपल्या इमेजच्या हिशोबाने, अशा पद्धतीने। ओके, सेट वाटलं छोटं करा, अजून थोडं खाली घ्या, एवढं ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, कलर डॉज इफेक्ट आणि आपल्या इथं येलो कलर सिलेक्ट करायचा किंवा नॉर्मली कुठलाही कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता। आपल्याला शक्यतो हा कलर व्हाईटच ठेवायचा आहे, त्यामुळे व्हाईटच ठेवू।
राईट क्लिक क्रिएट क्लिपिंग मास्क, ह्याला डबल क्लिक करा आणि थोडीशी शॅडो ॲड करू आपण, एक थोडं डेप्थ येईल आपल्या डिझाईनला. ओके, आता जो पुढचा इफेक्ट आहे ड्रॅग अँड ड्रॉप आपल्या पेजवरती घेऊया. क्रिएट क्लिपिंग मास्क काढू. ओके, रिलीज करू हे आणि फक्त नॉर्मल सेट करू अशा पद्धतीने. थोडं खालती घेऊ. आता हे नॉर्मल सेट करतो मी माझ्या पद्धतीने, एवढं ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला डबल क्लिक करा किंवा कलर डॉज इफेक्ट सॉलिड कलर घेऊ आपण. ओके केला, याला राईट क्लिक करा क्रिएट क्लिपिंग मास्क. ओके, आणि आता आपल्याला दुसरं एक सर्कल सिलेक्ट करायचं आहे. सर्कल आपण नॉर्मल क्रिएट करून घेऊ. ह्याला इफेक्ट द्यायचा, ह्याला कलर द्यायचा रेड, गंधा टाईप आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, तर रेड कलर दिला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, ह्याच्यावरती टेक्स्चर इम्पोर्ट करायचं आहे. तर टेक्स्चर आपल्याला ह्याच्यावरती ॲड करायचं आहे. आता काय वाटतं आपल्याला, हे टोटली प्लेन आहे. तर सिम्पली मी प्रिंटरेस्टवरती आलो आहे, तर मी नॉर्मली टेक्स्चर हे केलेलं आहे, सर्च केले, तर इथं बघू शकता हे टेक्स्चर आलेले. हे टेक्स्चर काय करतो मी, राईट क्लिक कॉपी करतो किंवा सेव्ह करा, तुम्हाला जसं वाटेल आपण सेव्ह करू. तर इथं बघा असं मी सेव्ह केलेलं आहे. तर आपण आपल्या ह्याच्यामध्ये JPG 03 नाव देऊन सेव्ह करू. ओके, आता हे कॉपी केलं मी, पेस्ट, Ctrl+T ट्रान्सफॉर्म, राईट क्लिक 90 डिग्री फिरवलं, बस. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती पेस्ट करायचं आहे. पेस्ट केलं की ह्याला मल्टिप्लाय किंवा कलर बन असा इफेक्ट देऊ आपण. कलर बन दिला आणि नॉर्मल याची ओपेसिटी कमी करू. सेम कॉपी करा, अल्ट दाबून ठेवा आणि कॉपी करा, राईट क्लिक आणि पेस्ट, म्हणजे सेम इफेक्ट येईल ह्याला पण. ते इथपर्यंत आलो. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, ही लेअर सिलेक्ट करायची आणि फिल्टरमध्ये जायचं आहे आणि डिस्ट्रॉय आणि डिस्प्लेस. इथं आपण काय करू, साधारण 25. ओके, आता मी हा जो इफेक्ट आहे हे टेक्स्चर फक्त सिलेक्ट करतो. ते बघू शकता नॉर्मल, एक नॉर्मल असं रफ इफेक्ट आलेला आहे. सेम आपल्याला तसंच गंधाला पण करायचं आहे. राईट क्लिक करा, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, नाहीतर इफेक्ट तो अप्लाय होणार नाही. डिस्ट्रॉय, इथनं आपण कमी करू फक्त 15% वगैरे. ओके, 15. ओके, टेक्स्चर, तर अशा वेळीचा इफेक्ट आलेला आहे. आपल्याला सेम कॅलिग्राफीला पण द्यायचं आहे, जेणेकरून थोडासा एक रफ असं इफेक्ट येईल त्याला. टोटली प्लेन वाटणार नाही, रफ इफेक्ट येईल असं अशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे तो. टेक्स्चरला देऊ फक्त आपल्या टेक्स्टला डिस्ट्रॉय आणि डिस्प्ले टेक्स्चर इफेक्ट. हा खूप जास्त आला. आता आपण परत जाऊ, थोडं कमी करू वाटल्यास, एक 6%, 6च्या आसपास % घेऊ आपण. ते नॉर्मल इफेक्ट आलं आहे अशा पद्धतीचा. तुम्हाला वाटलं देऊ शकता किंवा नाही दिलं तरी हे प्लेन पण चांगलं दिसते. आता अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो एक बॅनर, आता नॉर्मली तुम्ही इथं खाली टाकू शकता टेक्स्ट किंवा तुमचा फोटो, आणि थोडेफार इफेक्ट टाकून तुम्ही चांगल्या पद्धतीचा बॅनर तयार करू शकता. आता एक फक्त ह्याच्यामध्ये एक लास्ट इफेक्ट सांगतो, तो म्हणजे असा, हे सगळं सिलेक्ट करा, Ctrl+T ट्रान्सफॉर्म, थोडंसं नॉर्मल वर घेऊ आणि नॉर्मल टिल्ट करू आपण फक्त हे अशा पद्धतीने, जेणेकरून एक चांगला इफेक्ट क्रिएट होईल अशा पद्धतीचा. ओके, जर तुम्हाला द्यायचा देऊ शकता, नाही दिलं तरी चालेल, काय हरकत नाही. आता फक्त Alt Ctrl+Shift+E, हे जेणेकरून मर्ज लेअर होईल तयार. आणि आपल्याला कधी पण तुम्ही जेव्हा पण एक टिप आहे, तुम्ही कधी पण जेव्हा डिझाईन तयार होईल तुमची, तेव्हा लास्टला एक कॅमेरा रॉ इफेक्ट ॲड करायला विसरू नका, जेणेकरून तुमची डिझाईन एक चांगला इफेक्ट येतो, अजून रिअलिस्टिक दिसते. हे नॉर्मल ॲडजस्टमेंट आहेत, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करा, काय असेल ते अशा पद्धतीचे तुम्हाला जसं वाटेल तशा पद्धतीचे हे ॲडजस्टमेंट करून. ओके, तर अशा पद्धतीचा एक तुम्ही खास चांगला एक बॅनर तयार करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, चॅनल कोण नवीन असेल त्याने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बाय आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन लगेच मिळतील. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.